ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। आताच मुख्यमंत्री साहेबांनी आता काय म्हणलेलं आहे तुम्ही सुद्धा ऐकलं आहे। राज्यातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। गेले अनेक वर्ष झालं थांबलेला आणि सतत चर्चेत असलेला 2020 पासून 2024 पर्यंतचा पीक विमा निधी अखेर सरकारने वितरित करण्यास आजपासून परत एकदा सुरुवात केली आहे। गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित विमा रक्कम देण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी सरकारने आज परत एकदा घेतलाय। 2020 ते 2024 या कालावधीत झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी मंजूर झालेला या ठिकाणी 8,000 कोटी रुपयांचा पीक विमा आता प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी आता 27,000 रुपये जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे। बघा, आज दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती येणार आहे। आता बघा, संपूर्ण राज्यामध्ये आता पीएम किसानचे 2,000 रुपये वितरित झाले आहेत। त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता या ठिकाणी पीक विमा 2020 पासून 2025 पर्यंतचा सर्व या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागला आहे। सरकारचा अंतिम आदेश या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी आता आजपासून टप्प्याटप्प्याने सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। जर तुमच्या बँकेचं खातं HDFC बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, IDBI बँक, जिल्हा सहकारी बँक, ग्रामीण महाराष्ट्र बँक तसेच बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक तसेच पोस्ट ऑफिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत खाते असेल तर तुम्ही आज दिवसभरामध्ये बँकेच्या खात्यावर मोबाईलच्या SMS वर लक्ष ठेवून बसा, कारण या बँकामध्ये सरकारने सर्वप्रथम रक्कम पाठवण्यास आजपासून सुरुवात केल्या। तुमचं खातं यापैकी कुठल्याही बँकेत असेल तर मोबाईलवर तुम्हाला या ठिकाणी या 14 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी मेसेज येणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा आता हप्ता वितरित करण्यास सुरुवात केली आहे। मागील काही वर्षात हजारो शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी आता मिळालाच नव्हता। तुम्हाला पण माहित आहे, अपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळाली होती, पण यावेळी सरकारने स्पष्ट आदेश दिले आहेत की 3 वर्षांचा प्रलंबित पीक विम्याचा एकत्रित परतावा थेट आजपासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केला जाईल। सरकारने सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यांची यादी जाहीर केल्या आणि या जिल्ह्यामध्ये आजपासून निधी या ठिकाणी जमा करण्यास सरकारने सुरुवात केली आहे। तुमच्या हक्काचा पैसा लवकरच आज या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पोहोचणार आहे। पिकानुसार विम्याची रक्कम वेगवेगळी असणार आहे। भात पिकासाठी 2020 ते 2024 या 2 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 45,000 रुपयांची हेक्टरी तरतूद या ठिकाणी करण्यात आल्या। म्हणजेच भात पिकासाठी तुम्हाला त्या ठिकाणी 45,000 रुपये हेक्टरी मिळणार आहेत। बाजरी पिकासाठी 28,000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आलेत। सोयाबीन पिकासाठी या ठिकाणी 52,000 रुपये हेक्टरी पीक विमा या ठिकाणी आता तुम्हाला आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। भुईमूग पिकासाठी 40 ते 50,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। उडीद पिकासाठी 30,000, तुरीसाठी 42,000 रुपये हेक्टरी मंजूर करण्यात आला आहे। कापूस पिकासाठी 35,000 रुपये 3 वर्षांचा 22, 23, 24 या 3 वर्षांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। बघा, मागील काही वर्षामध्ये अनेक वेळा पीक वितरण या ठिकाणी सरकारने केलं नव्हतं। आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल असं या ठिकाणी तारकावर तारका पुढे ढकलली जात होती, परंतु यावेळी मुख्यमंत्री स्वतः पुढे येऊन अधिकृत घोषणा या ठिकाणी आता केल्याचं पाहायला मिळाले। तुम्ही सुद्धा आता व्हिडिओच्या सुरुवातीला ही बातमी मुख्यमंत्र्यांनी काय म्हणले तुम्हाला सुद्धा ऐकलेलं आहे। 8,000 कोटी रुपयांचा पीक विमा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज या 14 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला येणार आहे नक्की तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। शेतकरी बांधवांनो, आजपासून आता पीक विम्याचा निधी या ठिकाणी जमा होईल असं स्पष्टपणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर प्रत्यक्ष रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। त्यामुळे यावेळी कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही असं ठाम विश्वासाने राज्यभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। सरकारने घेतलेली आता ही ऐतिहासिक निर्णय तुमच्या पाठीशी उभे असलेला एक स्पष्ट उदाहरण आहे।
अनेक शेतकरी आर्थिक अडचणीतून जात होते। कर्जाचा भार शेतकऱ्यांच्या डोक्यावर या ठिकाणी वाढला होता आणि विम्याची ते वाट बघत होते। आता हे पैसे थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये जमा होणार असल्याचे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। आता बघा, आपण लगेच पाहूया नेमकं सरकारने पीक विमा वितरणाची प्रक्रिया कशा पद्धतीने आखली आहे। प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा निधी कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। मागील काही वर्षापासून आता शेतकरी सतत या ठिकाणी प्रश्नामध्ये अडकले होते की आमची फाईल जी आहे तर ती पीक विम्याची या ठिकाणी कधी मंजूर करण्यात आल्या, कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रस्ताव मंजूर झाला आहे, आता रक्कम खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे। अनेक वेळा अफवा या ठिकाणी सोशल मीडियावर पसरल्या होत्या। त्या ठिकाणी आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील, अशा प्रकारच्या पीक विम्याबाबत या ठिकाणी अनेक गैरसमज या ठिकाणी सोशल मीडियावर पसरले होते। अखेर या ठिकाणी त्याला पूर्ण विराम लागलाय आणि सर्व जिल्ह्यांची यादी आता वितरणासाठी बँकांमध्ये देऊन टाकल्या। सरकारच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत आणि या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत हेच आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आता लगेच पाहणार आहोत। त्यामुळे सर्वांनी आता इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। तुम्ही 2022ला, 2023ला, 2024ला पीक विमा भरला असेल आणि तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। कोणाला पैसे मिळणार आहेत अगदी लक्षपूर्वक या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पण माहित आहे चांगलंच, 1 रुपयामध्ये जो पीक विमा तुम्हाला दिला जात होता तर त्यामध्ये खूप मोठे घोटाळे या ठिकाणी आढळले होते। त्यामुळे सरकारने काही अटी पात्रतेनुसार तुम्हाला हा पीक विमा देण्याचं सरकारने जाहीर केलंय। यामध्ये ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी PM किसान योजनेचा 21वा हप्त्याचे 2000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा झाले आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे अशी पहिली अट लावल्या। त्यामुळे तुम्हाला PM किसानचा 21वा हप्त्याचा 2000 रुपयांचा लाभ मिळालाय का? जर मिळाला असेल तर तुम्हाला या 14 जिल्ह्यामध्ये आज तुम्हाला पीक विमा हेक्टरी 27,000 रुपये जमा करण्यात येणार आहे। कोणकोणत्या 14 जिल्ह्यांची लिस्ट बँकांना देण्यात आल्या हे तर तुम्हाला समजणारच आहे, परंतु त्याआधी सरकारने काही अटी पात्रता कोणत्या लावलेत अगदी 2 मिनिटे लक्षपूर्वक बघा। पहिली अट लावल्या ती म्हणजे PM किसानचा 21वा हप्ता बँकेत मिळाला पाहिजे। दुसरी अट लावल्या ती म्हणजे आता तुम्हाला माहित असेल बीड जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, अशा अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी काय केले, त्यांच्या शेतामधील जो काय शेती पिकाचं नुकसान झालं होतं ते सोडून गायरान जमीन असेल, इतर ठिकाणी ज्या जमिनीमध्ये पेरलेले सुद्धा नव्हतं तशा प्रकारे खोटी कागदपत्रे काढून या ठिकाणी पीक विमा भरला होता। 2022ला पण तीच परिस्थिती, 23ला पण तीच आणि 24ला पण तीच। त्यामुळे सरकारने आता चौकशी करून सांगितले चुकीच्या मार्गाने लाभ घेणाऱ्या त्या ठिकाणी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हा लाभ या ठिकाणी मंजूर करण्यात येणार नाही। बघा, तुमच्या जिल्ह्यांची, गावाची, तालुक्यानुसार यादी या ठिकाणी लगेच आम्ही पुढे सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून यासाठी 8,000 कोटी रुपयांची तरतूद आता करण्यात आली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर दिल्या, तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलं आहे। आता बघा, या ठिकाणी दुसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ज्यामध्ये 3 लाख शेतकरी बांधव पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत। तर ती अट कोणती लगेच समजून घ्या। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पीक विमा मंजूर केलाय, परंतु कोणत्या शेतकऱ्यांसाठी केलाय तर लक्षात ठेवा, गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर केलाय। यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांच्या वरती असेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची काही गरज नाही। तुमचं नुकसान जर झालं असेल तर ते तुम्ही स्वतःचं भरावं असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, कारण पीक विमा योजना ही फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढल्या। त्यामुळे जर तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांच्या वरती शेतीमधून निघत असेल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी शेतकरी बांधवांना सांगण्यात आलंय। त्या ठिकाणी तिसरी अट लावल्या, जर तुमची जमीन जास्त असेल आणि त्या जमिनीमधून भरमसाठ उत्पन्न निघत असेल तर सावकार शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ इथून पुढे घेता येणार नाही आणि आज मिळणार नाही। बघा, आज कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय अगदी 2 मिनिटे तुम्ही पाहायचं आहे। जे शेतकरी लक्षपूर्वक बघतील त्यांना आज कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा 27,000 हेक्टरी जमा करण्यात येणार आहे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता फार्मर ID कार्ड तुम्ही काढले म्हणून तुम्हाला पीक विमा जमा होईल असं अजिबात नाही, कारण सरकारने सांगितलंय चुकीच्या मार्गाने अनेक शेतकऱ्यांनी फार्मर ID काढले आहेत आणि फार्मर ID कार्ड काढून पण अनेक शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा करण्यात येणार नाही, तुम्ही वाट बघू नये अशा प्रकारची सूचना सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आले आहे। मग आता शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी लक्षपूर्वक बघा,
तुमच्या घरामध्ये या ठिकाणी आता बघा लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील, PM किसान योजनेचे पैसे येत असतील, नमो शेतकरी योजनेचे पैसे येत असतील, त्यांनाच या ठिकाणी आता पीक विम्याचे पैसे येणार आहेत। आता तुम्ही म्हणाल की PM किसान योजना, लाडकी बहीण आणि नमो शेतकरी योजना याचा पीक विम्याशी काय संबंध? तर बघा या ठिकाणी PM किसान योजना, लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना या ज्या योजना आहेत तर या योजना त्याच लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालेत जे गोरगरीब आणि गरजू आहेत। तर त्याच शेतकऱ्यांना पीक विमा देखील आज त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती या 14 जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे। ते 14 जिल्हे आता या ठिकाणी सांगत आहे, तुम्ही काळजीपूर्वक बघायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय। बघा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याचा गेले 3 वर्ष झालं वाट बघत होते। अखेर आनंदाची बातमी आल्या, तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता आज थोड्याच वेळात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। PM किसानचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर 3,75,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते आणि 2022ला, 23ला, 24ला त्यांनी पीक विमा भरून पण त्यांना मिळालेला नव्हता। त्यांच्या खात्यावरती हेक्टरी आज 27,000 रुपये त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय लातूर आणि परभणी या 2 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं असेल आणि 2022, 23, 24ला कोणत्याही 3 वर्षापैकी एका वर्षी जरी तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आलाय। PM किसानचे लाभार्थी शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी डायरेक्ट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खात्यावरती जमा करण्यात या ठिकाणी येऊ लागलाय। त्यानंतर पुढचा त्या ठिकाणी जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे तो म्हणजे धुळे आणि या ठिकाणी नंदुरबार या 2 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा 2022, 23, 24चा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा, कारण PM किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना या ठिकाणी हा पीक विमा जमा करण्यात येतोय। आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा। शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून या जिल्ह्याला ओळखले जाते। या जिल्ह्यातील जे कोणते लाभार्थी शेतकरी पीक विमा भरले असतील तर त्यांना सुद्धा आज पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये भात पिकाची शेती जास्त केली जाते, नाचणी पिकाची शेती जास्त केली जाते। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा आज बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी आलेली आहे। तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर नक्कीच तुम्हाला पीक विमा खात्यावरती जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।